मंडळी, अहमदाबाद या ठिकाणी एअर इंडियाचं विमान कोसळलं आणि या विमानाच्या अपघातामध्ये बरेचसे प्रवासी मृत्युमुखी पडले। या अपघातामध्ये ज्या ज्या प्रवाशांचा मृत्यू झाला त्या प्रवाशांच्या कुटुंबांना किती दुःख झालं असेल या दुःखाचं वर्णन आपण शब्दात करू शकत नाही। परंतु या विमानाच्या अपघाताचं स्वरूप एवढं भयंकर होतं, एवढं भीषण होतं की विमानाचा एकही स्क्वेअर पार्ट त्या ठिकाणी शिल्लक राहिला नाही। विमानामध्ये जेवढे काही प्रवासी होते ते प्रवासी तर मृत्युमुखी पडलेच, परंतु विमानाची राख झाली। विमान ज्या इमारतीवर पडलं ती इमारत सुद्धा जळून खाक झाली। परंतु एक गोष्ट आपण आश्चर्याची बघितली असेल की विमानामध्ये भगवद्गीता होती आणि ती भगवद्गीता त्या अपघातामध्ये सुरक्षित राहिली। खरं पाहायला गेलं तर हा चमत्कार आहे का असा प्रश्न तयार होतो। काही लोक म्हणतात की हा चमत्कार नाही, अंधश्रद्धा आहे। काही लोक म्हणतात हा चमत्कार आहे। बरं, खरंच विमानामध्ये अपघात झाला त्या टायमाला ही भगवद्गीता होती का? आणि भगवद्गीता होती तरी कोणाची होती? भगवद्गीता कशामुळे सुरक्षित राहिली? लोक म्हणतात एवढा मोठा अपघात झाला पण देवाने आपला चमत्कार दाखवला। पण कधीतरी मनामध्ये प्रश्न येतो, देवाची भगवद्गीता वाचली पण देवाचे भक्त का नाही वाचले? जे भक्त देवाचं भजन करत होते, भगवद्गीता वाचत होते, ते का नाही वाचले? स्वतः देवाला वाचणं गरजेचं होतं का? भक्त वाचणं गरजेचं नव्हतं का? अशा अनेक प्रश्नाचे उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। बरं, ही भगवद्गीता होती कोणाची ते पण आपण जाणून घेऊया। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि अत्यंत महत्त्वाचा आहे। जे लोक पाखंड समजतात ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। रामकृष्ण हरी, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो। विमानाचा अपघात एवढा भयंकर होता की त्या विमानाच्या अपघातामध्ये सगळं जळून राख झालं, पण भगवद्गीता मात्र सुरक्षित राहिली। ही भगवद्गीता होती कोणाची ते आपण जाणून घेऊया। मंडळी, आपल्या महाराष्ट्रातीलच मैथिली पाटील म्हणून एक युवती आहे बघा, ती त्या विमानामध्ये क्रूर मेंबरचं काम करत होती। त्या विमानामध्ये जे कर्मचारी असतात त्यांच्यामध्ये ती सुद्धा एक होती। ही मैथिली पाटील स्वभावाने धार्मिक होती। इस्कॉनच्या केंद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी हरे कृष्णाच्या त्या केंद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी भजन कीर्तन करण्याची तिला आवड होती। भगवान कृष्णाची तिला मनापासून भक्ती होती, आवड होती। ती भजन पूजन करायची। एअर इंडियामध्ये काम करत असताना ती भगवान कृष्णाची पूजा करत होती, भगवद्गीता वाचत होती। तिची त्या कृष्णावर भरपूर श्रद्धा होती। तिच्या कुटुंबातले लोक सांगतात की तिने एक कृष्णमूर्ती तयार केली होती। त्या बालकृष्णमूर्तीला ती त्या ठिकाणी रोज स्नान घालायची, त्या ठिकाणी पूजा अर्चा दिवाबत्ती करायची, त्या बालमूर्तीला सजवायची आणि कृष्णाचं भजन करायची। इस्कॉनच्या केंद्रातून तिला भगवद्गीता सुद्धा मिळाली होती। त्या भगवद्गीतेचं ती पठण करायची। विमानामध्ये मोजक्या वेळामध्ये त्या ठिकाणी ती भगवद्गीता वाचायची। तिची अशी धारणा होती की ही भगवद्गीता जर माझ्यासोबत असेल तर माझं कोणीही काही वाकडं करू शकत नाही। साहजिक आहे, कोणाच्याही मनामध्ये श्रद्धा असते। आता हे बघा, माझ्या हातामध्ये दोरा बांधलाय, माझा हेतू काय असतो की माझं काहीतरी चांगलं होईल, माझं कोणी वाईट करणार नाही। म्हणजे काय, जेवढ्या आपण धार्मिक क्रिया करतो त्या कशासाठी करतो की आपलं कोणी वाईट करू नये। आता बऱ्याच लोकांच्या गळ्यामध्ये पायामध्ये आपण काळे दोरे पाहतो, कशामुळे? तर कोणी आमच्यावर काळी नजर टाकू नये हा हेतू असतो। म्हणजे काय, तर त्या मैथिलीची धार्मिक भावना होती। तिला वाटलं की मी एअर इंडियामध्ये काम करते तर मला कृष्ण भक्तीची आवड आहे, ज्या ज्यावेळी माझ्यावर संकट येईल हा देव माझं रक्षण करेल। पण मंडळी, झालं मात्र वाईट। ज्या टायमाला एअर इंडियाचं विमान कोसळलं त्या टायमाला भगवद्गीता सुरक्षित राहिली पण मैथिली मात्र मृत्यू पावली। किती दुःखदायक घटना आहे। काही लोक म्हणतात की हा चमत्कार आहे। चमत्कार करणाऱ्या लोकांसाठी मी एक अवश्य सांगेल की विमानाचा जर आपण अभ्यास केला तर विमानामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी असतात। आता विमानामध्ये सामान ठेवण्याची जागा वेगळी आहे, लगेज ठेवायची बॅग ठेवायच्या जागा वेगळ्या आहेत, त्या ठिकाणी वेगळी सुविधा आहे। तर भगवद्गीता ठेवली असेल कुठंतरी कानाकोपऱ्यामध्ये, राहिली असेल सुरक्षित। हा एक चमत्कार आपण मान्य करू, चला ठीक आहे, तुमचा आपण शब्द मान्य केला तो चमत्कारच असेल। परंतु मंडळी, भगवद्गीता जर सुरक्षित राहिली असेल तर भगवद्गीता वाचणारा व्यक्ती सुरक्षित का नाही? हाही प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल तर मंडळी, या प्रश्नाचं उत्तर असं आहे, या विमानाच्या अपघाताचा आणि भगवद्गीतेचा काहीही संबंध नाही। राहिली असेल सुरक्षित, भगवद्गीतेबरोबर अजूनही काही वस्तू सुरक्षित राहिल्यात त्या आपण दाखवल्या नाही। या विमानाच्या अपघातामध्ये अनेक वस्तू अशा आहेत की त्या खराब नाही झाल्या, नष्ट नाही झाल्या, परंतु भगवद्गीताच आपल्या समोर का आली त्याचं कारण आहे आपण धर्माला पाखंड करतो। आपला जो धर्म आहे हा धर्म आपण लोकांच्या समोर मांडत असताना अंधश्रद्धेच्या भूमिकेतून मांडतो। खरं पाहायला गेलं तर मरणाचा आणि धर्माचा काही संबंध नाही।
कोणताही धर्मग्रंथ तुमचा जीव वाचू शकत नाही. एवढंच काय, मी तुम्हाला सांगू का, संत तुकाराम महाराजांनी सांगितले, ज्या टायमाला आपल्याला मरण येईल ना, आपला मृत्यू येईल ना, त्या टायमाला आपल्याला कोणी वाचू शकत नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी, कोणी वाचू शकत नाही. लक्षात ठेवा, काश्मीरमध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये आपण कोणाला वाचवलं का? नाही वाचू शकलो. म्हणजे काय, जे मरण असतं ना, त्या मरणापासून आपल्याला कोणी तारू शकत नाही. म्हणून पहिली गोष्ट लक्षात घ्या, भगवद्गीतेचा आणि प्रवाशांच्या मृत्यूचा काही संबंध नाही. त्या मैथिलीची भक्ती होती, त्या मैथिलीची त्या ठिकाणी श्रद्धा होती, तो तिचा वैयक्तिक भाग आहे. परंतु ती व्यक्ती त्या ठिकाणी कृष्ण भक्तीमध्ये लीन होती. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की कृष्णाने त्या मैथिलीला का वाचवलं नाही? तर लक्षात घ्या मंडळी, मरण काळ आणि वेळ आल्यावर मरण येतं. मरणापासून आपल्याला कोणी वाचू शकत नाही. फक्त कारण लागतं मृत्यू येण्यासाठी. साहजिक आहे, त्या 274 लोकांचा मृत्यू झाला, त्या मृत्यूला ते कारण होतं विमानाचं. खरं पाहायला गेलं तर माणसाला मरण कोणत्याही अवस्थेमध्ये कधीही येऊ शकतं. त्याचा जो वेळ ठरलेला त्या वेळात ते होऊ शकतं. काही लोक म्हणतात त्या अपघातामध्ये मरण पावले. अहो, ते फक्त निमित्त झालं, मरण मात्र सगळ्यालाच येणार आहे. आणि म्हणूनच ही भगवद्गीता त्या ठिकाणी जर सापडली असेल, निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. परंतु मरणापासून आपल्याला कोणी वाचू शकत नाही. आपली वेळ आली की आपल्याला जावं लागणार. आणि म्हणूनच त्या विमानाच्या अपघातामध्ये त्या प्रवाशांचा मृत्यू झाला असेल, ही घटना अत्यंत दुःखदायक आहे. खरं पाहायला गेलं तर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांना श्रद्धांजली वाहूया. आणि सगळ्यांना माझी विनंती आहे, धर्म असू द्या, देव असू द्या, मरणापासून आपल्याला कोणी वाचू शकत नाही. आलेलं मरण आपल्याला स्वीकारावाच लागणार, ही गोष्ट तेवढीच सत्य आहे. आणि म्हणूनच ज्या ज्या लोकांना या गोष्टीचा अभ्यास आहे ते लोक आपल्या धर्माचं थोतांड लोकांच्या समोर सांगत नाहीत. आणि म्हणून मंडळी, ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या. या विमानाच्या अपघातामध्ये जर भगवद्गीता सुरक्षित राहिली असेल तर तिला अनेक वेगवेगळ्या प्रकारची कारणं आहेत. परंतु जे प्रवासी मृत्युमुखी पडलेत ती गोष्ट मात्र खूप वाईट आहे. आणि म्हणूनच याच्यावर तर्कवितर्क करण्यापेक्षा ही घटना घडली आहे, त्या घटनेबद्दल आपण या ठिकाणी शोक व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया.